तुमची पापं किती आहेत त्याच्याकडे देव बघत नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवता का हे देव बघतो. विश्वास ठेवत असा तुमच्या पापांकडे देव दुर्लक्ष करायला तयार आहे. पण विश्वास ठेवता का तुम्ही. काही लोक सज्जन वागतात पण देवावर विश्वास ठेवत नाहीत. ते देवाच्या शिरगणतीत नाही आहेत, देवाच्या हिशोबात नाही आहेत. ते देवावर विश्वास न ठेवणारा माणूस स्वतःला कितीही सज्जन समजत असला तर देव त्याला सज्जन समजत नाही. पण देवावर विश्वास ठेवणारा माणूस कितीही वाईट असला तर देव त्याला मात्र नीतिमान समजतो. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. कशावर ठेवायचा आहे. देव जिवंत आहे या सत्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की देव प्रेमाचा सागर आहे या सत्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवलेला आहे या सत्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की देवाचा पुत्र तुमच्या आणि माझ्या पापांसाठी क्रूसावर मरण पावलेला आहे या सत्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की त्याच्यावर जो विश्वास ठेवतो येशूवर त्याला पापांची क्षमा मिळते या सत्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की येशू एक दिवस या जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे या सत्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आपण स्वर्गात जाणार आहोत या सत्यावर ह्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आणि हा जर विश्वास आपण ठेवला तर आपल्या पापांकडे देव पाहणार नाही. हा विश्वास जो आहे तेच आपलं नीतिमत्व समजलं जाईल. हा विश्वास जो आहे तेच आपलं नीतिमत्व समजलं जाईल. तुमच्या पापांकडे दुर्लक्ष केलं जाईल. देव तुमच्या विश्वासाकडे बघेल आणि तुम्हाला नीतिमान ठरवेल. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, विश्वास असा काम करतो. जर तुम्ही विश्वास ठेवला देव तुमच्या पापांकडे पाहणार नाही. अब्राहमाच्या विश्वासाकडे देवाने पाहिलं आणि अब्राहमाला नीतिमान ठरवलं. विश्वास कसा पाहिला देवाने. तो 100 वर्षाचा आहे. देव म्हणाला तुला मी संतती देईन. तो म्हणाला हो. तो असं म्हणाला नाही मी 100 वर्षाचा मी का मला कशी संतती होणार. माझी बायको 90 वर्षाची तिला कशी मुलं होणार. माझा नाही विश्वास बसत. संपला. तो म्हणजे मी विश्वास ठेवतो. तू देव आहेस. तू करू शकतोस. तुला अशक्य काही नाही आहे. तू करू शकतोस. माझा विश्वास आहे. त्याचा विश्वास जो आहे त्या विश्वासालाच देवाने नीतिमत्ता मानली. त्या विश्वासालाच देवाने नीतिमान ठरवलं.